नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पान नंबर 48 उदाहरण क्रमांक 10 फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द year ended 31st March 2019 and balance it as on that date after considering the additional information given below. आपल्याला रिद्धी आणि सिद्धीच्या पुस्तकातील ट्रायल बॅलन्स पासून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 31 मार्च 2019 हे खालील दिलेल्या ॲडजस्टमेंटचा विचार करून तयार करायचं आहे. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ॲज ऑन 31st 2019. आज आपण प्रत्येक ॲटम कुठे लिहिणार आहोत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही उत्तरामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी उत्तरे द्यायची आहेत. प्रत्येक ॲटम आपल्याला सर्वांच्या परिचयाचा झाला पाहिजे आणि सहज कोठे तो लिहिला जातो ही आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर आपण आता लगेचच काय करूया, सुरुवात करूया. मग आता पहिलाच आयटम आपल्याला दिलेला आहे स्टॉक 1/4/2018. आता 1/4 तारीख आली म्हणजे हा कोणता स्टॉक आहे? ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक असेल तर आपण कुठं लिहित असतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओके. त्यानंतर आहे खाली कॅपिटल. मग आता कॅपिटल आपण कुठे लिहितो सांगा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर रिद्धीचं पण त्याच ठिकाणी. परचेसेस उत्तरं सांगायची आहे तुम्ही आणि आपण त्याची उत्तरं लिहित जाणार आहोत. वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. त्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साइड. बिल्स पेबल लायबिलिटी साइड. त्याच्यानंतर आहे खाली आपल्याला दिलेलं आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड कुठे जाते? असेटला. त्यानंतर दिलेला आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स कुठं लिहितो आपण? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आहे खाली आपल्याला दिलेला सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्स आपण कुठे लिहितो? असेटला. त्याच्यानंतर आपल्याला काय दिलंय खाली आता? बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट आपण कुठे लिहितो? लिॲबिलिटी साइड. ओके. त्यानंतर खाली दिलेला आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. त्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग. सांगायचंय पटकन. असेट. त्यानंतर आपण कुठे लिहिणार आहे? पुढचा आयटम फर्निचर. फर्निचर सांगा कुठं? असेट. कोणत्या साईडला लिहिणार? कुठे लिहिणार? जागा आपण निश्चित करत आहोत. आपण सहभागी व्हायचंय आणि उत्तर द्यायची आहे. सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. नेक्स्ट परचेस रिटर्न. परचेस रिटर्न काय करतो आपण? परचेस मधून लेस करतो आणि म्हणजेच कुठं लिहितो आपण? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. मग इथे वाटलेस तुम्ही लेस ट्रेडिंग डेबिट. आपल्याला काय जे शॉर्टकट पाहिजे ते लिहून टाकायचे. सेल्स रिटर्न कुठं लिहितो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ट्रेडिंगच्या लेस ट्रेडिंग क्रेडिट. त्यानंतर आहे रेंट. कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. त्यानंतर काय आहे? RDDचा क्रेडिट बॅलन्स आहे. आता ही ॲडजस्टमेंटच आहे. आपण अशा ॲडजस्टमेंट सोडवलेल्या आहे. बॅड डेब्ट्स असेल, RDD असेल,
या डेटर्सवरती ॲडजस्टमेंट असतात आणि खाली दिलेल्या ॲडजस्टमेंटचा उपयोग करून आपण त्याचा वापर करायचा आहे. आता इथे 350 RD आहे, क्रेडिट बॅलन्स आहे. आता क्रेडिट बॅलन्स असेल तर आपण कुठं लिहिला पाहिजे? PLच्या क्रेडिट साईडला, बरोबर. परंतु आपल्याला शेवटी बघायचं आहे नेमकं की आपण काय करू शकतो, की सिच्युएशननुसार निर्णय घ्यायचा आहे. डिस्काउंट आहेत, दोन्ही दिलेले आहेत. डेबिटचा असेल तो डेबिटला लिहायचा आहे, क्रेडिटचा असेल तर क्रेडिटला लिहायचा आहे. मग आता हे दोन्ही इफेक्ट PL अकाउंटच्या एक डेबिटला जाईल आणि एक क्रेडिटला जाईल. ओके. त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस PLच्या डेबिटला. त्यानंतर दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट PL अकाउंट डेबिट साईड. ओके. त्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले सर्व आयटम्स संपलेले आहेत. म्हणजे कोणता आयटम कुठं जायचा आहे सर्वसाधारणपणे आपण हे निश्चित केलेले आहे. त्यानंतर आता खालच्या ॲडजस्टमेंटचेही आपल्याला इफेक्ट सांगायचे आहेत. क्लोजिंग स्टॉक 2 अमाऊंट असेल तर आपण एक घेतो. कोणती घेतो? जी छोटी असेल ती. आता इथे एकच दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला परत विचार करण्याची फारशी गरज नाही, कारण एकच अमाऊंट आहे आणि तीच आपल्याला घ्यायची आहे. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. आता त्याचे 2 इफेक्ट आपल्याला लिहायचे आहेत. पहिला इफेक्ट आहे, पटकन सांगा, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. पहिला इफेक्ट काय आहे? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट कुठे होतो? बॅलन्स शीट असेट साईड. ओके. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग मी म्हटलं की त्याची ॲडजस्टमेंट तुम्ही सांगायची आहे. काय सांगा? आउटस्टँडिंगचे 2 इफेक्ट, ॲड इन रिस्पेक्टिव्ह ॲटम, मग तो ट्रेडिंगच्या डेबिटचा असेल किंवा PLच्या डेबिटला असेल. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. तर आउटस्टँडिंगचे 2 इफेक्ट आपण लिहिणार आहोत. ॲड ट्रेडिंग डेबिट आणि PL डेबिट. दुसरा इफेक्ट आहे आपल्याला 2 नंबरचा बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. ओके. त्याच्यानंतर आहे डेप्रिसिएशन, लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे फर्स्ट इफेक्ट आहे असेट साईडला आणि दुसरा इफेक्ट आहे P&L अकाउंट डेबिट साईड. ओके. तर असे 2 इफेक्ट आहेत. त्याच्यानंतर आता आपल्याकडे आहे प्री इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स. तर आपण अगोदरच विम्याची रक्कम भरलेली आहे, बरोबर. यालाच आपण काय म्हणतो? प्रीपेड. मग प्रीपेडची ॲडजस्टमेंट आपण कशी सोडवतो? संबंधित ॲटममधून फर्स्ट इफेक्ट काय? संबंधित ॲटममधून काय करा? लेस करा. आणि लेस केलेली अमाऊंट पुन्हा परत कुठे घ्यायची आहे? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. प्रीपेड काय जो असेल ते, म्हणजे आता इथे इन्शुरन्स आहे तर इथे प्रीपेड इन्शुरन्स म्हणणार. मग आता फर्स्ट आपण जाणार आहोत P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट आहे असेट साईडला. त्यानंतर आता शेवटची ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे गुड्स ऑफ रुपीज 3000 वेअर डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे क्लेम आपला काय झालेला आहे? रिजेक्ट झालेला आहे. इथे तुम्ही लक्ष द्या. आणि रिजेक्टेड द क्लेम, क्लेम रिजेक्ट झाल्यामुळं आपल्याला आता याचे 2 इफेक्ट होतील. जर क्लेम मिळाला असता तर 3 इफेक्ट झाले असते, बरोबर आहे की नाही? मग आता आपण पहिला इफेक्ट कुठं लिहिणार आहोत? पहिला इफेक्ट कुठं लिहिणार आहे? पहिला इफेक्ट आहे ट्रेडिंग अकाउंटच्या
क्रेडिट साईडला पहिला एक मिनिट कुठं लिहिणार आपण ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. ओके, त्याच्यानंतर आणि जेवढी अमाऊंट आपली डिस्ट्रॉय झालेली आहे ती संपूर्ण अमाऊंट या ठिकाणी आपण घेणार आहोत. फुल अमाऊंट घ्यायची आहे 3000. ओके, आणि आपला दुसरा इफेक्ट आहे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आता इथे आपल्याला क्लेम काहीच मिळणार नाही, म्हणजे 3000 नुकसान झालेलं आहे आपलं, परंतु 1 रुपया सुद्धा विमा रक्कम मिळणार नाहीये. त्यामुळे पूर्ण लॉस झालेला आहे आणि म्हणून तो लॉस इथे टाकायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ₹3000. ठीक आहे, तर अशा प्रकारचे सर्व इफेक्ट्स या ठिकाणी होतील. तर या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण सोडवायचं आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये याचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पान नंबर 48 वरील 10 क्रमांकाचे उदाहरणाचे सोल्युशन अभ्यासणार आहोत. उदाहरण कसं सोडवायचे ते आपण पाहणार आहोत. लक्षपूर्वक पहा, ऐका. From the following trial balance of Riddhi and Siddhi, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date after considering the additional information given below. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st मार्च 2019. म्हणजे रिद्धी आणि सिद्धीच्या पुस्तकात आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. 31 मार्च 2019 ही आपल्या बॅलन्स शीटची आणि ट्रायल बॅलन्सची लास्ट डेट आहे. तर आता आपण एक एक ॲटम घेणार आहोत आणि सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी इफेक्ट द्यायला सुरुवात करणार आहोत. तर मग आता आपला पहिलाच आयटम आहे स्टॉक 1/4/2018 ₹48,000 आणि आपण लिहिणार आहोत, कुठे लिहिणार आहोत, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक $48,000. त्यानंतर आहे पुढचा आयटम लगेच पाहूया. कॅपिटल रिद्धी आणि सिद्धी 50,000 आणि 30,000. तर दोन्हीही कुठे लिहायचे आहे, लायबिलिटी साईडला. मग आता हे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे आहे बॅलन्स शीट, इथे आहे लायबिलिटी साईड. इथे घेणार आपण कॅपिटल अकाउंट. मग त्याच्यामध्ये खाली आपण घेणार आहोत रिद्धी, त्याच्या खाली आपण घेणार आहोत सिद्धी. 50,000 आणि 30,000 रुपये. मग आता इनरच्या कॉलममध्ये रिद्धीच्या समोर 50,000, त्यानंतर सिद्धीच्या समोर 30,000 रुपये. तर अशा प्रकारे आपण हे कॅपिटल त्यांचं दोघींचं घेतलेलं आहे. पुढे आपल्याला दिलेलं आहे परचेसेस. तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 22,500. ट्रेडिंगच्या डेबिटला जायचं आहे, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपनिंग स्टॉकच्या खाली 22,500 आहेत आपले परचेसेस. ॲडजस्टमेंट असेल तर आपण ती इनरला घ्यायची आहे. आपल्याकडे ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावरती परचेस रिटर्नची, त्यामुळे रक्कम खाली इनरलाच घ्या 22,500. त्यातून लेस करणार आहोत आपण परचेस रिटर्नची व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला पण दिलेलं आहे, काय पाहूया, परचेस दिले, त्याच्या खाली डायरेक्ट लगेच वेजेस दिलेले आहेत 800 रुपये. आपण वेजेसच्या परचेसच्या खाली लेस परचेस रिटर्न किंवा एक ओळ जागा तुम्ही सोडून दिली तरी चालेल. त्यानंतर टू वेजेसची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 800 रुपये. इनर कॉलमला घ्या, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. तर काय ॲडजस्टमेंट आहे ते पहा.
वेजेस 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. एक्सपेन्सेस वेजेस ₹700 इथे आपण लिहून ठेवूया. वेजेस 2 नंबर. तर ॲडजस्टमेंट नंबर 2 वेजेस आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला सुद्धा 2 नंबर आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इथे खाली दिलेले आहे पहा, 2 नंबर. त्याच्यावर 3 नंबर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. 3 नंबर आता लँड अँड बिल्डिंग, हे इथे फर्निचर दिसतंय, त्याच्यावर 3 नंबर लँड अँड बिल्डिंग 3 नंबर. त्यानंतर 4 नंबर आहे इन्शुरन्सवरती, इन्शुरन्सला द्या 4 नंबर. आणि 5 नंबर कशावरती आहे, गुड्स डिस्ट्रॉयड बाय कंपनी, हे डायरेक्ट ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे, चला मग आता वेजेसमध्ये 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700. आता आउटस्टँडिंग वेजेस म्हणून ही ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची आहे. मग आपण फर्स्ट इफेक्ट कुठे देणार आहोत त्याचा, वेजेस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे अधिक 700, त्याच्या खाली आपण अंडरलाईन करायची आणि आउटरला रक्कम घेऊन टाकायची 1500. ठीक आहे, तर आता हे झालं वेजेस. त्यानंतरचा पुढचा आयटम आहे आपला, वेजेसच्या खाली दिलेला आहे कॅरेज इनवर्ड. ते सुद्धा कुठे लिहायचे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड मग इथे लिहायचं आहे टू कॅरेज इनवर्ड अमाऊंट त्याची आहे कॅरेज इनवर्डची ₹1000. त्याच्यानंतरचा पुढचा आपला आयटम काय आहे, कॅरेजच्या खाली सनरी क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला लिहायचे 27,600. मग आता हे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे आपली इथे आली लायबिलिटी साईड. इथे घेऊया आपण सनरी क्रेडिटर्स. ॲडजस्टमेंट त्याच्यावरती काहीच नाही आहे, सनरी क्रेडिटर्सवरती डायरेक्ट अमाऊंट घ्या आउटरला 27,600. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पुढचा आयटम आहे आपला, सॉरी डायरेक्ट आयटम आहे त्यामुळे अमाऊंट ही बाहेरच घ्यायची आउटर कॉलममध्ये 27,600. ठीक आहे, चला नेक्स्ट आयटम आपल्याला दिलेला आहे बिल्स पेबल ₹20,000. ते सुद्धा त्याच्या खालीच लिहायचे आहेत. बिल्स पेबल ₹20,000. सनरी क्रेडिटरच्या खाली बिल्स पेबल अमाऊंट आहे ₹20,000. ओके, चला नेक्स्ट आयटम आहे आपला कॅश इन हँड. कुठं लिहायचं आहे, आसेट साईडला 2,850. आता इथे आसेट आपली कॅश इन हँड 2,850. चला नेक्स्ट पुढचा आयटम पाहायचा आहे इन्शुरन्स. इन्शुरन्सवरती आता PLच्या डेबिटला लिहायचं आहे आणि 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. ते 4 नंबरमध्ये आपल्याला बघा काय सांगितलंय, इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹300. म्हणजे आपण अगोदरच ₹300 देऊन ठेवला आहे, दॅट इज आवर प्रीपेड ॲडजस्टमेंट, प्रीपेड इन्शुरन्स ॲडजस्टमेंट. मग चला आता आपण त्याचं सोल्युशन करूया. PLच्या डेबिटला जायचं आहे, PLच्या डेबिटला लिहायचं आहे पर्टिक्युलर्समध्ये टू इन्शुरन्स इनरलेस रक्कम घेणार आहोत आपण टू इन्शुरन्स 1,200. त्यातून आता लेस करणार आहोत ₹300 प्रीपेड आहे आणि इकडे इन्शुरन्सच्या खाली लेस प्रीपेड. ओके, आणि प्रीपेड 12 वजा 300 आउटरला आले ₹900. तर अशा प्रकारे प्रीपेडची ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे. हा झाला त्याचा फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट द्यायला जायचा आहे बॅलन्स शीटच्या आसेट साईडला. कॅश इन हँडच्या खाली एक 4-5 ओळी आपण जाऊया आणि तिथे लिहूया प्रीपेड इन्शुरन्स. जेवढा आपण त्यातून लेस केलेला आहे
तेवढीच अमाऊंट या ठिकाणी घ्यायची आहे 300 रुपये. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण आलोय. आता नेक्स्ट आयटम पहा. नेक्स्ट आयटम आहे आपल्याला दिलेला इन्शुरन्सच्या खाली सनरी डेटर्स. सनरी डेटर्स असेटला घेणार आहोत आपण 32,000 रुपये. त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहे का? तर काहीच नाही. त्यामुळे आपण डायरेक्टली 32,000 असेट साईडला लिहून टाकूया. ओके. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे आपला बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट कुठे लिहितो आपण? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 18,000 रुपये. बिल्स पेबलच्या खाली मी लिहित आहे बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट आहे 18,000 रुपये. ओके. नेक्स्ट आयटम आहे आपला कॅरेज आउटवर्ड. नेक्स्ट आयटम आहे आपला कॅरेज आउटवर्ड 900 रुपये. कुठे लिहायचं आहे? PLच्या डेबिट साईडला. आता हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आपले आणि याच्या डेबिट साईडला कॅरेज आउटवर्ड आणि त्याची रक्कम आहे कॅरेज आउटवर्डची 1,000 रुपये. सॉरी, कॅरेज आउटवर्ड 900 रुपये. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा आयटम पहा काय दिलेला आहे. लँड अँड बिल्डिंग आणि त्याच्यावरची असेट साईडला आपण लिहिणार आणि त्याच्यावर काय आहे 3 नंबरची ॲडजस्टमेंट. काय दिलं आहे? डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10%. तर 10% डेप्रिसिएशन आहे आणि म्हणून आपण मग आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला जायचं आहे. लँड अँड बिल्डिंग लेस खालच्या वेळेला घेणार आपण. काय म्हणणार? लेस 10% डेप्रिसिएशन. रक्कम आता लँड अँड बिल्डिंगची आपण इनरला घेणार कारण त्याच्यावरती काय आहे? ॲडजस्टमेंट आहे 42,500. खालच्या वेळेला लेस 10% म्हणजे 4,250. तर दोघांची आता काय करणार? वजाबाकी करणार आणि आउटरला रक्कम लिहिणार 38,250. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डिप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट या ठिकाणी झालाय. आता दुसरा इफेक्ट आपण जेवढी अमाऊंट लेस केलेली आहे डिप्रिसिएशनची हीच आपण कुठे लिहायची आहे? पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हे आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि त्याच्या डेबिटला आता आपण लिहूया टू डेप्रिसिएशन ऑन त्याच्यामध्ये आपल्याकडे आता 2 डिप्रिसिएशन आहे नाही का? आणि फर्निचरवरचा आणि म्हणून आपण इथे खालच्या वेळेला घेऊया लँड अँड बिल्डिंग त्याच्या खालीच लगेच घेऊया आपण फर्निचर. तरतूद करून ठेवूया. ओके. लँड अँड बिल्डिंगचं डिप्रिसिएशन आलेलं आहे आपलं. आत्ताच आपण वजा केलंय 4,250. त्यानंतर आपण आता फर्निचरचं जेव्हा डिप्रिसिएशन तेव्हा आपण इथे मांडू आणि ॲड करून आउटरला घेऊया. त्यानंतर आता पुढचा आयटम पहा. पुढचा आयटम काय दिलेला आहे आपल्याला? फर्निचर. लगेचच फर्निचरच दिलेलं आहे. परत फर्निचरवरती आपल्याला ॲडजस्टमेंट आहे 3 नंबरचीच. त्याच्यावरती सांगितले फर्निचर बाय 5% म्हणजे 5% डेप्रिसिएशन आहे. म्हणून आता परत जायचं आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. लँड अँड बिल्डिंगच्याच खाली इथे घ्या फर्निचर. त्याच्यातून लेस आपल्याला डिप्रिसिएशनचा रेट आहे 5%. बरोबर. त्यानंतर आता फर्निचरची अमाऊंट घ्या इनरला 28,700. त्यातनं वजाबाकी लेस करायची आहे अमाऊंट. मायनस साईन द्यायचं आहे 1,935 आणि दोघांची वजाबाकी करून काय करायचं आहे?
आउटरला रक्कम घ्यायची आहे. जायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण तरतूद करून ठेवलेली होती. इथे लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएशन ऑन 4,250 अधिक फर्निचर आपल्याला आलेलं आहे डिप्रिसिएशन 1,935. दोघांची बेरीज करायची आहे आणि आलेली बेरीज काय करायची आहे, आउटरला घ्यायची आहे. दोघांच्या डिप्रिसिएशनची बेरीज करा आणि आउटरला घ्या 6,185. तर अशा प्रकारे दोन्ही डिप्रिसिएशनचे इफेक्ट या ठिकाणी आपण दिलेले आहेत. त्यानंतरचा पुढचा आयटम पहा. फर्निचरच्या खाली दिले सेल्स 47,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं जायचं आहे, क्रेडिटला जायचं आहे. मग चला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, हे आहे ट्रेडिंग अकाउंट, याची क्रेडिट साईड बाय सेल्स आणि अमाऊंट आहे आउटरला, सॉरी ॲडजस्टमेंट असेल तर इनरला घ्यावी लागेल, तर आहे सेल्सची ॲडजस्टमेंट, मग ते आपण इनरलाच ठेवूया. त्याच्यानंतर मग पुढचा आयटम पहा सेल्स, त्याच्यानंतर आहे परचेस रिटर्न्स. आता हे परचेस रिटर्न 500 रुपये आहेत, आपण हे काय करणार, परचेसमधून लेस करणार. मग आता चला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला इथे लिहायचं लेस परचेस. ओके, त्यानंतर अमाऊंट आहे आता आपल्याकडे 500 रुपये फक्त, आणि वजाबाकी करा आणि आउटरला घ्या. ठीक आहे, मग आता 500 रुपये जर वजा केले, खाली राहिले किती रुपये, 22,000 रुपये. ओके, तर अशा प्रकारे परचेस रिटर्नची ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे. नेक्स्ट आयटम पहा. परचेस रिटर्नच्या खाली आहे लगेच सेल्स रिटर्न. मग सेल्स रिटर्न आपण सेल्समधून लेस करूया. जायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, त्याच्या खाली लेस सेल्स रिटर्न, आणि त्याची सेल्स रिटर्नची अमाऊंट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे फक्त 400 रुपये. खालच्या वेळेला वजा 400 आणि आउटरला आले 46,600. ठीक आहे, अशा प्रकारे परचेस रिटर्न सेल्स रिटर्नच्या ह्या हिडन ॲडजस्टमेंट असतात आणि त्याची एक ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर एकच इफेक्ट होतो. ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा आयटम पहा रेंट. रेंट किती आहे, 1,800 रुपये. कुठे द्यायचा आहे इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या रेंट आहे, त्याचा बॅलन्स दिलेला आहे आपल्याला पहा 1,800 रुपये क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे, आणि त्यामुळे आपण त्याचा इफेक्ट देण्यासाठी कुठे जायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रेंट. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड 2-4 ओळी खाली सोडतोय आणि त्याच्या पुढे लिहायचं आहे बाय रेंट. त्यानंतर अमाऊंट लिहा त्याची 1,800 रुपये. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आयटम पहा बॅड डेब्ट्स दिलेले आहेत. तर बॅड डेब्टच्या खाली RDD सुद्धा दिलेली आहे, म्हणजे ही एक प्रकारची हिडन ॲडजस्टमेंट आहे. आपण इथे हिडन ॲडजस्टमेंट म्हणून त्याला थोडंसं टिकमार्क करूया, H लिहिलं आहे मी. मग आता बघा बॅड डेब्टचा बॅलन्स आहे 300, RDDचा बॅलन्स आहे 350. तर ह्या दोघांची आपल्याला ॲडजस्टमेंट सोडवावी लागेल. डेबिट बॅलन्स 300 आहे, क्रेडिट बॅलन्स 350. म्हणजेच आता इफेक्ट लिहिण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जो बॅलन्स जास्त असतो त्या ठिकाणी आपण हे इफेक्ट देत असतो, आणि म्हणून इथे लिहायचं आहे बाय ओल्ड RDD. RDDतून आपण आता 350 RDD आहे, जास्त आहे म्हणून क्रेडिट बॅलन्स जास्त आहे म्हणून क्रेडिटला इफेक्ट लिहिणार आहोत. डेबिट असतात आपण डेबिटला लिहिला असता, त्याच्या खालच्या वेळेला लेस ओल्ड बॅड डेब्ट्स मग आता इनरला ओल्ड RDD आहे 350 रुपये, इनरला रक्कम लिहितोय 350, खालच्या वेळेला वजा 300, 300च्या खाली अंडरलाईन करूया आणि आउटरला डिफरन्स घेऊया 50 रुपये. तर अशा प्रकारे आपल्याला ओल्ड RDD आणि बॅड डेब्टचा इफेक्ट ॲडजस्टमेंट हिडन ॲडजस्टमेंट म्हणून व्यवस्थितपणे सोडवायचा आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आयटम पहा
ऑलरेडी झाले डिस्काउंट त्या ठिकाणी. आता त्याच्या बॅड डेप्स ऑलरेडी झाले, त्याच्या खाली डिस्काउंट दिलेले आहे आपल्याला. आता एक लक्षात घ्यायचं आहे, इथे डिस्काउंट 700 आहे, इकडे 1000 पण डिस्काउंट आहे. हा डेबिट बॅलन्स असलेला डेबिटला दाखवायचा, क्रेडिट बॅलन्स असलेला क्रेडिटला दाखवायचा. पण चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कॅरेज इनवर्डच्या खाली मी लिहित आहे टू डिस्काउंट. आउटरला रक्कम घ्या 700 रुपये. त्याचप्रमाणे क्रेडिट बॅलन्स पण आहे आणि म्हणून क्रेडिटला सुद्धा आपण लिहायचं आहे बाय डिस्काउंट. अमाऊंट आहे 1000 रुपये. तर अशा प्रकारे डिस्काउंटचा इफेक्ट आपण या ठिकाणी दिलेला आहे, नीट लक्ष द्या. पुढचं दिलेलं आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 2 नंबर. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि त्याच्यावर 2 नंबर ॲडजस्टमेंट सांगितलेले 200 रुपये आउटस्टँडिंग आहे. ठीक आहे, आउटस्टँडिंगचा इफेक्ट या ठिकाणी देऊया. मग आता डिस्काउंटच्या खाली टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इनरला रक्कम घ्या. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे 250 रुपये. त्याच्यातून आपण काय करणार आहोत, ॲड करायचे आहे आउटस्टँडिंगची रक्कम. आउटस्टँडिंग आहे 200 रुपये आणि त्याच्या खाली अंडरलाईन करूया. नंतर आउटरला रक्कम घ्या, दोघांची बेरीज करून 450 रुपये. आणि त्याचबरोबर आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सच्या खाली इकडे ॲड आउटस्टँडिंग 200 रुपये आणि बेरीज आलेली आउटरला 450 रुपये. तर हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे आउटस्टँडिंगचा. तर आपल्याकडे आउटस्टँडिंगचे 2 आयटम आहेत नाही का, तर ह्या दोन्ही आयटमचा आपल्याला इफेक्ट व्यवस्थितपणे द्यायचा आहे. वरती वेजेस होते 200 रुपये, 700 रुपये आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहेत 200 रुपये. तर याचा बॅलन्स शीटच्या कुठं जायचं आहे, लायबिलिटी साईडला जायचं आहे आणि एक दोन ओळी खाली सोडून आउटस्टँडिंगचे इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. मग आता खालच्या वेळी लिहायचं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. खालच्या वेळीला घ्या या रक्कम. आउटस्टँडिंग पहिल्यांदा घेऊया आपण वेजेस. त्याच्याच खाली लगेच ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस रक्कम आता घ्या इनरला. आउटस्टँडिंग वेजेसच्या समोर 700 रुपये, त्याच्या खाली अधिक 200 रुपये आणि याची टोटल घ्यायची आउटरला 900 रुपये. अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट पूर्णपणे आउटस्टँडिंगची सोडवलेली आहे. नेक्स्ट आयटम पहा आता ॲडव्हर्टाइजमेंट. तर ते आपण कुठं लिहितो, प्रॉफिट लॉसच्या डेबिटला 4150. तर त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट रक्कम लिहून टाकूया. तर 4150 PLच्या डेबिटला जायचं आहे. PLच्या डेबिटला हे आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं. त्याच्या खाली इथे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच्या खाली किंवा डिस्काउंटच्या खाली मी लिहित आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट आणि रक्कम आहे आपली 4150. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला ॲडव्हर्टाइजमेंटचा इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आयटम पहा. आता आपल्याला ॲडव्हर्टाइज म्हणजे सर्व बॅलन्सेस संपलेले आहेत, डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस. आता आपण ॲडजस्टमेंटकडे जायचं आहे. क्लोजिंग स्टॉक हा आपला स्टॉक आहे, लास्ट स्टॉक. तर एकच अमाऊंट दिलेली आहे, जी आहे ती आपल्याला घ्यावी लागेल. 2 व्हॅल्यू असत्या, तर आपण जी कमी असती ती आपल्याला घ्यावी लागली असती. तर आता क्लोजिंग स्टॉक त्याचा फर्स्ट इफेक्ट असतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मग आता इथे आपण क्लोजिंग स्टॉक घेणार आहोत. जायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. चला ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड इथे आलेली आहे.
तिथे आपण लिहिणार आहोत बाय क्लोजिंग स्टॉक आणि रक्कम जी आपल्याला दिलेली आहे तीच त्या ठिकाणी लिहायची आहे 48,700. ठीक आहे, हा झाला फर्स्ट इफेक्ट. दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे बॅलन्स शीटच्या आसेट साईडला. मी आलेलो आहे प्रीपेड इन्शुरन्सच्या खाली लिहित आहे क्लोजिंग स्टॉक आणि अमाऊंट लिहायची आहे 48,700. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट होती, त्याचे 2 इफेक्ट झालेले आहेत. त्यानंतर आता दुसरी ॲडजस्टमेंट पहा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700, ट्रॅव्हलिंग 200 आपण घेतली का, तर थोडंसं चेक करायचं आहे 700 घेतली की नाही आणि 200 घेतली की नाही. बघा इथं 700 200 आउटस्टँडिंग आलेले आहेत आणि वेजेसमध्ये बघा 700 इथे ॲड केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे 200 रुपये आपण इथे रेंटमध्ये ॲड केलेत. म्हणजे बरोबर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दोन्ही आपण घेतलेले आहेत. त्यानंतर आता पुढचा आयटम आहे आपला पुढची ॲडजस्टमेंट पहा. 3 नंबर डेप्रिसिएशन. 2 ठिकाणी डेप्रिसिएशन घेतलं आणि पाहिजे तर घेतलेलं आहे आपण. इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स म्हणजे प्रीपेड इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट तीही आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. शंका मनात असेल तर आपण पुन्हा चेक करू शकतो. प्रीपेड हा बघा 300 रुपये प्रीपेड लेस केलेत, आउटरला 900 आलेत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपये घेतलेला आहे. म्हणजे याचा अर्थ ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे. पुन्हा तुम्ही खात्री करून घेऊ शकता. त्यानंतरचा आहे 5 नंबर गुड्स ऑफ ₹3000 डिस्ट्रॉयड बाय फायर आणि इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड. दिसते का, मी जरा रेड कलरमध्ये केलं आहे. रिजेक्टेड द क्लेम फुल्ली म्हणजे आपण इन्शुरन्स काढलेला होता तरीसुद्धा कंपनीनं आपल्याला क्लेम दिलेला नाही. म्हणजे याचा अर्थ 3,000 रुपये आपला पूर्ण लॉस झालेला आहे. म्हणजे आता 3,000 रुपयाचे मग आता इन्शुरन्स क्लेम असतात तर 3 इफेक्ट झाले असते आणि नसेल तर काय होणार, 2च इफेक्ट होणार. मग आता जेवढ्या अमाऊंट पूर्ण नुकसान झालेलं असल्यामुळं ट्रेडिंगच्या क्रेडिटला पूर्ण रक्कम जाईल, तेवढीच रक्कम परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल. मग आता ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहायचं काय, बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर 3,000 रुपये आणि आता आपला लॉस झाला की नाही आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला यायचं. तिथं लिहायचं लॉस बाय फायर. काय लिहायचं, लॉस बाय फायर आणि अमाऊंट लिहायची 3,000 रुपये. मग आता चला आपण जाऊया आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि इथे बाय क्लोजिंग स्टॉकच्या वरती लिहायचं आहे बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ₹3,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला यायचं आहे आणि इथे लिहायचं आहे टू लॉस बाय फायर. अमाऊंट आहे 3,000 रुपये. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला जी आपली लास्ट ॲडजस्टमेंट होती त्याचे हे 2 इफेक्ट झालेले आहेत. आता आपण परत एक्झाम्पलकडे जाऊया. आता सर्व ॲडजस्टमेंट आपल्या संपलेल्या आहेत. ही संपल्यानंतरची प्रोसेस काय आहे आपली, तर क्लोज करायची आहे आपल्याला. या उदाहरणाचं आपल्याला आता क्लोज करायचं आहे. क्लोज करताना आपण पाहूया ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटला आपल्याला सिच्युएशन छानपैकी एक नोट मांडायची. नोटबुकमध्ये तुम्ही टू क्लोज द ट्रेडिंग अकाउंट खालच्या ओळीला डेबिट साईड टोटल बरोबर, क्रेडिट साईड टोटल बरोबर आणि डिफरन्स बरोबर असे 3 पॉईंट लिहिले. मग आता त्याच्यामध्ये लिहा क्रेडिट साईड टोटल बरोबर 98,300, डिफरन्स बरोबर 25,800 आणि डेबिटची जी टोटल आहे ते तुम्ही प्रत्यक्ष करून लिहा. तर आता इथे क्रेडिटची टोटल जास्त आली आहे त्यामुळे मी ती आपण खाली घेऊया 98,300 दोन्ही ठिकाणी 98,300. नंतर आपल्याला डिफरन्स आलेला आहे 25,800 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आलेला आहे ग्रॉस प्रॉफिट. मग इथे लिहूया आपण टू ग्रॉस प्रॉफिट आणि बॅलन्स हा क्लोजिंग बॅलन्स आहे C/D कॅरेट डाऊन आणि इथे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन लिहिता येईल दिस ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. तर आता इथे ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालं आहे
आलेला ग्रॉस प्रॉफिटचा जो बॅलन्स आहे तो आपण आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. मग आता आपण आलोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. इथे आपण आता क्रेडिटला लिहिणार आहोत बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, आणि जी अमाऊंट तिथे लिहिलेली आहे तीच आपण इथे घ्यायची 25,800 रुपये. ठीक आहे. तर आता या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. परत छोटीशी एक नोट मांडा, टू क्लोज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टोटल बरोबर क्रेडिट साईड टोटल बरोबर डिफरन्स बरोबर, आणि मग 3 पॉईंट झाले लिहून. त्याच्या खाली लिहा आता क्रेडिट साईड टोटल बरोबर 28,650, डिफरन्स बरोबर 12,365, 12,365. मग आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय की क्रेडिटची बेरीज जास्तच आहे, 28,650. दोन्ही साईडला लिहून टाकूया 28,650. आता जो डिफरन्स आलेला आहे 12,365, याचा अर्थ या ठिकाणी क्रेडिटचा बॅलन्स जास्त आहे, डेबिटचा बॅलन्स कमी आहे. त्यामुळे इथे आपल्याला काय मिळालेलं आहे, नेट प्रॉफिट. आता 12,365 हा टोटल नेट प्रॉफिट आहे, आणि आता तो नेट प्रॉफिट या दोघींना वाटून द्यायचा आहे. वाटून देताना त्यांचा जो रेशो आपल्याला दिलेला आहे त्या रेशोच्या प्रमाणात आपल्याला काय करायचा आहे, तो वाटायचा आहे. मग आता आपल्याला रेशो जर पाहायला गेलं तर आपल्याला पहिल्या ओळीत कुठेही रेशो दिसत नाही. आता जर रेशो दिलेला नसेल तर आपण कशाप्रमाणे वाटतो सांगा, समप्रमाणे किंवा समप्रमाणात वाटतो. एकाच एक रेशो त्या ठिकाणी आपण घेत असतो. मग दोघांचा मग आता वाटलंच तर खाली तुम्ही नोट मांडा खाली, टू डिस्ट्रीब्यूट नेट प्रॉफिट टू रिद्धी अँड सिद्धी ₹12,365. मग आता खालच्या वेळेला घ्यायचं आहे रिद्धीज नेट प्रॉफिट इज इक्वल टू किंवा बरोबर 12,365 भागिले 2. बरोबर उत्तर लिहा 6,182.5. आता 0.5 आलेला आहे तर कोणाला तरी 50 पैसे जास्त देऊया, कारण दोघांनाही सारखाच हिस्सा आहे. मग एकाला रुपयामध्ये कन्वर्ट करूया, मग एकाला 83. मग आता रिद्धीला आपण 1 रुपया वाढवून देऊया. बरोबर लिहा आता 0.5च्या पुढे 6,183 लिहिलं, आणि खालच्या वेळी लिहा लगेच सिद्धीज नेट प्रॉफिट बरोबर. आता काही कॅल्क्युलेशन मांडायचं नाही, डायरेक्ट लिहा 6,182. मग आता या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तिथं लिहायचं आहे टू नेट प्रॉफिट त्याच्या खालच्या वेळी लिहायचं आहे. आता दोघी जणी आहेत रिद्धी, त्याच्या खालच्या वेळेला सिद्धी. ओके. मग आता दोघींचा जो सारखाच हिस्सा आलेला आहे तो आपण घेणार आहोत 6,183, त्याच्या खालच्या वेळेला 6,182, आणि टोटल जी आलेली आहे 50 पैशाची ॲडजस्टमेंट आपल्याला आपण इथे केलेली आहे, त्यामुळे ते सारखं दिसत नाही. एकीला 50 पैसे आपण थोडे जास्त दिलेले आहेत. तर ह्या दोघांची इथे बेरीज आहे, ॲडिशन असं सिम्बॉल द्यायला काहीच हरकत नाही. तर प्लस मायनस सिम्बॉल प्रत्येक ठिकाणी द्या मी दिल्याप्रमाणे, आणि त्यामुळं ॲडिशन करतोय की सबस्ट्रॅक्शन करतोय ते लक्षात येते. ठीक आहे. नेट प्रॉफिट आलेला आहे, आणि या नेट प्रॉफिटच्या खाली इन ब्रॅकेट लिहायचं आहे ॲड इन कॅपिटल असं लिहायचं आहे, आणि तेच जाऊन तिकडे आपण कृती करणार आहोत. आता आलेला नेट प्रॉफिट आहे त्यामुळे आपण याचा इफेक्ट काय देतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये ॲड करतो. नेट लॉस आला तर आपण काय करतो, लेस करतो. ठीक आहे. चला मग जाऊया बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, ॲड नेट प्रॉफिट. ओके. मग आता हे 50,000 आहे त्याच्यामध्ये आपण म्हणणार ॲड 6,183 बरोबर. त्याच्यानंतर त्याची आपण टोटल घेणार आहोत आउटरला 56,183. अशा प्रकारे आपला नेट प्रॉफिट आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतरचं आहे आपल्याला सिद्धी. आता सिद्धीचं कॅपिटल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे
30,000 रुपये, त्याच्यामध्ये ॲड नेट प्रॉफिट, मग नेट प्रॉफिट ॲड करूया, अधिक 6,182, आउटरला लिहायचं आहे 36,182. तर अशा प्रकारे दोघींच्याही कॅपिटलमध्ये आपण नेट प्रॉफिट ॲड केलेला आहे आणि आपण दोन इफेक्ट त्याचे दोघींचेही दिलेले आहेत. तर आता नेट प्रॉफिट ॲड केल्यानंतर म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपलं क्लोज झालं आहे आणि आपला जो दुसरा इफेक्ट आहे नेट प्रॉफिटचा तो आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आता बॅलन्स शीटचं काय करायची आहे, टोटल करायची आहे, लायबिलिटी साईडची टोटल आणि असेट साईडची टोटल या ठिकाणी आपल्याला सारखीच आली पाहिजे. तर ती आलेली आहे, तर ती बेरीज लिहून घ्या. 1,58,865 दोन्ही साईडला तीच बेरीज आलीच पाहिजे, म्हणजेच आपले उदाहरण टॅली झाले आहे असे म्हणता येईल. तर ठीक आहे, तर या ठिकाणी आपलं पूर्ण उदाहरण या ठिकाणी टॅली झालेलं आहे, क्लोज झालेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण सोल्युशन छानपैकी लिहायचं आहे. 15 मार्काला हे तुम्हाला उदाहरण आहे. 15 पैकी 15 मार्क्स करेक्ट याप्रमाणे जर सोल्युशन तुमचं असेल तर 15 पैकी 15 मार्क नक्कीच मिळतात. आले लक्षात? तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.